नमस्कार, मी जोगदंड संजय. आपण पाहतात न्यूज लोकमन. समाजवादी पार्टी अंबेजोगाईच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबेजोगाई यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांना बीड जिल्ह्यातील स्मार्ट प्रीपेड मीटरचे टेंडर रद्द करावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजवादी पार्टी अंबेजोगाईच्या वतीने समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुप्रसिद्ध ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात व वार्ड क्रमांक 9 चे भावी नगरसेवक राजेश परदेशी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर हे निवेदन अंबेजोगाई महावितरण कार्यालयालाही देण्यात आले व नागरिकांच्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. आपल्या ट्विटर हँडलवरून समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात मोर्चे, निदर्शने, धरणे आंदोलन होत असतानाच याच अनुषंगाने समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुप्रसिद्ध ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात वार्ड क्रमांक 9 चे भावी नगरसेवक राजेश परदेशी यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील स्मार्ट प्रीपेड मीटरचे टेंडर रद्द करण्यात येऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज ग्राहकांचे सध्याचे मीटर काढून विनाकारण वीज ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. जे आहे ते मीटर चांगले असून छोट्या कुटुंबातील शेतकरी, मजूर या वर्गाला, या लोकांना स्मार्ट प्रीपेड मीटर ची किंमत परवडणारी नसून विनाकारण कंपनीच्या फायद्यासाठी सदर मीटर बदलण्यात येत आहेत. हे मीटर बसवण्यात येऊ नये, याचे टेंडर रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी समाजवादी पार्टी अंबेजोगाईच्या वतीने माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबेजोगाईच्या मार्फत निवेदन देण्यात आले. आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन देऊन सरकारला झोपलेल्या जागा करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये डेप्युटी कलेक्टर यांना निवेदन दिलं. समाजवादी पक्ष लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सतत काम करत असतो. या सरकारनं जे की पूर्वीच्या सरकारनं रिजेक्ट केलेली जी योजना होती प्रीपेड मीटरची, त्या योजनेच्या संदर्भामध्ये या नवीन सरकारनं आज या ठिकाणी निर्णय घेऊन प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो जाचक आहे. या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे ते मीटर आहे ते 12,000 रुपयाचं मीटर आहे. केंद्र सरकार फक्त 900 रुपये अनुदान देत आहे आणि 11,100 रुपये हे ग्राहकावर लादले जाणार आहे. या लादल्यामुळं विनाकारण या महागाईच्या आणि दुष्काळाच्या काळामध्ये ग्राहकाची लूट होत आहे आणि सदरचं टेंडर हे वेगवेगळ्या वीज कंपन्यांना दिलेलं आहे. या कंपन्या सरकारच्या धार्जिण्या कंपन्या आहेत. त्यामुळं त्या कंपन्यांना मोठं करण्यासाठी विनाकारण जनतेच्या खिशातून या पैशाची लूटमार होत आहे. या धोरणाला शासनाचा आमचा विरोध आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आमदार अबू आझमी साहेब, प्रताप होगाडे साहेब कार्याध्यक्ष यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही आंदोलन करीत आहोत सरकारला जाग आणण्यासाठी. जर सरकारनं जर या गोष्टीला स्थगिती जर दिली नाही तर 100% आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील.